दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये उन्हाच्या कडाक्यात चांगलंच वाढ झालेला आहे. त्याच्यामुळे कमाल तापमानाचा पारा जो आहे तर तो 41 ते 42 अंशांवर गेल्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट झालेली आहे. आपण पाहू शकतात का आता येवला तालुक्यातील 23 गावे आणि 8 वाड्या वस्त्यांवर जे तर ते या ठिकाणी 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे आणि ह्या विहिरीमधून जो आहे तर तो टँकर जे तर या ठिकाणावर न भरले जाता आणि संबंधित जे काही गावं आहेत तर त्या गावांना ह्या टँकरच्या द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र आता यामध्ये जे तर ते 10 गावे आणि 19 वाड्या वस्त्या ज्या आहेत तर त्यांची मागणी आता आलेली आहेत आणि प्रस्ताव जे तर ते प्रांत कार्यालयामध्ये आता त्या ठिकाणी आज मंजूर केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी टँकरच्या संख्येमध्ये वाढ होणार असल्याने या ठिकाणी जर बघितलं तर येवला तालुक्यामध्ये साधारण 33 गावं आणि 25 वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे जो आहे तर तो आता पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्याच्यामुळे येवला तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. उमेश पारीख, टीव्ही 9 मराठी, येवला, नाशिक.